नमस्कार मंडळी, पवार परिवार ब्लॉगच्या या नवीन भागात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आम्ही आलो आहोत कोल्हापूरला. कोल्हापूरच्या ज्योतिबाचं दर्शन घ्यायला डोंगरावरती. आता बघूया मंदिरामध्ये आपल्याला काय काय चित्रित करता येते ते. आज आम्ही जरा लवकरच आलो आहे, त्याच्यामुळे श्रील गाडीमध्ये छान झोपला होता आणि थोडा गाडीचा त्रास सुद्धा झाला आहे त्याला, त्याच्यामुळे तो डाऊन आहे. ओपनिंग ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेलच. श्रील बरं वाटतंय का आता? हो नक्की. भूक लागली आहे का? हो लागली आहे, पण तो बोलतो सध्या काय खायला नको आहे म्हणून. आता आपण आलो आहोत प्रवेशद्वाराजवळ. दख्खनचा राजा ज्योतिबा त्या मंदिरात जाण्यासाठी हे प्रवेशद्वार आहे आणि ही कमान आहे. आता या कमानीतनं आम्ही मंदिराच्या दिशेने पुढे चालत चाललो आहोत. तर आता आपण बघू शकता या पायऱ्या, खाली उतरण्यासाठी या पायऱ्या आहेत. या पायऱ्यांवरनं आपल्याला जायचं आहे मंदिरामध्ये. आता मंदिरामध्ये जाण्यासाठी आपण पायऱ्या उतरायला सुरुवात करू. आपण आता हे घेतलेलं आहे. शक्यतो पिशव्या तुम्ही घेऊ नका, कॅरी करू नका. बघा अजूनही अशा एवढ्या पायऱ्या आपल्याला उतरून जायचं आहे मंदिरामध्ये. हे असं मंदिर आहे की ते प्रथम पायऱ्या उतरून जायला लागतं मंदिरात, त्यानंतर रिटर्न येताना पायऱ्या चढून यावं लागतं. बघू शकता अर्ध्या पायऱ्या उतरून आम्ही खाली आलो आहोत. तरीसुद्धा माझ्या मागे बघा किती गर्दी आहे. आज आहे रविवार, ज्योतिबाचा वार, त्यामुळे गर्दी ही प्रचंड आहे. आणि आता सध्या चालू आहे अभिषेकाची वेळ. सकाळी 8 ते 9 ही अभिषेकाची वेळ आहे. आम्ही विचारत होतो की सकाळी आपण लवकर जर इकडे आलो तर लवकर दर्शन होईल, पण तसं नाही आहे. आमच्यासारखा विचार करणारे अनेक भाविक आहेत. तर हा आहे दवणा. हा आपल्या ज्योतिबाला खूप प्रिय आहे, त्यामुळे आता आम्ही फुलपुडी वगैरे घेतलेलं आहे, नारळ घेतलेलं आहे, पण दवणा प्रिय असल्यामुळे आपण थोडा जास्त घेतलेला आहे. 10 रुपये ना, हे 10 रुपयाला आहे, जास्त महाग नाही आहे, पण ज्योतिबाला प्रिय असल्यामुळे घेणं गरजेचं आहे. हे ते ज्योतिबाचे मंदिर. आता आपल्याला गाभाऱ्यात जायचं आहे. इकडे संपूर्णपणे बघा या पायऱ्या उतरून आपल्याला इकडनं जायचं आहे या मंदिरामध्ये. ज्योतिबाला गुलाल प्रिय आहे. तुम्हाला हे बघूनच कळत असेल की संपूर्ण जमीन सगळी अशी गुलाल गुलाल झालेली आहे, गुलाबी जमीन आहे. या ज्योतिबा देवाची सुद्धा एक आख्यायिका आहे. पूर्वी कोल्हापुरामध्ये राक्षसांनी नुसता हाहाकार माजवला होता. खूप छळ चाललेला संपूर्ण जनतेचा. नंतर तर त्यांनी अंबाबाईला सुद्धा छळायला सुरुवात केली. अंबाबाईंनी या छळापासून सगळ्यांची मुक्तता करण्यासाठी केदारेश्वराची खूप भक्ती केली. तपश्चर्या करून केदारेश्वराला प्रसन्न केलं. त्यांना सांगितलं या छळापासून आम्हाला सोडव, आम्हाला मुक्त कर. केदारेश्वरांनी याच ठिकाणी येऊन या राक्षसांचा प्रमुख म्हणजे रत्नासूर या राक्षसाचा वध केला आणि त्यामुळे या जागेचं नाव वाडी रत्नागिरी असं पडलं. आणि नंतर या सगळ्या गोष्टीनंतर अंबाबाईंनी केदारेश्वराला एक विनंती केली की आमच्या या अशा पवित्र जागेवरती पुन्हा संकट येऊ नये, म्हणून तू इकडे थांब आणि आमची रक्षा कर, आम्ही तुझी मनोभावे सेवा करू. त्या दिवसापासून कोल्हापूरच्या दक्षिण दिशेला या डोंगरावरती केदारेश्वराने या ज्योतिबाच्या रूपामध्ये आपला वास इथे कायम ठेवला. हे बघा दर्शन रांगेकडे ही वरती बघा, तुम्ही बघू शकता. आज खूपच गर्दी आहे, रांग खूपच आहे, कारण आज रविवार आहे, ज्योतिबाचा वार आहे. आज ज्योतिबाच्या दर्शनाला खूप सारे भाविक दूरदूरून येतात. आज रविवारचा अभिषेकही असतो इथे. अभिषेकाची वेळ चालू आहे. हे बघा ज्योतिर्लिंग प्रसन्न. खूप मोठी रांग आहे. अशी वरून रांग गेली म्हणजे खालून प्रदक्षिणा घालणाऱ्या भाविकांना त्याचा त्रास होत नाही. सगळी रांग अशी लांबून फिरून अशी येते आणि नंतर इकडे वरून जाते रांग अशी मंदिरामध्ये. चांगलं ही अशी रांग अशी मंदिरात जाते. आत मंदिरात सुद्धा बरीच अशी फिरून रांग आत. बाहेरून आतमध्ये मंदिरात येणाऱ्या ज्या पायऱ्या त्या बाहेरूनच रांग सुरू झालेली आहे. ज्योतिबाची आरती सुरू झाली. आता आपल्याला आरतीचा आवाज येत असेल.
अभिषेक संपलाय आणि आरती सुरू झाली आहे. मंदिरामध्ये आत येण्यासाठीची जागा आहे. या कमानीच्या बाहेरून लाईन लागलेली आहे. लाईन बरीच दीड तास जाईल लाईनीमध्ये. हा मंदिराचा कळस आहे. आता आपण आलो आहोत या ब्रिजवरती. जो ब्रिज मगाशी मी दाखवलेला तुम्हाला. आणि ह्या प्रवेशद्वाराजवळ रांग होती मगाशी, कारण मगाशी अभिषेक चालू होता. आता ही गर्दी बघू शकता तुम्ही रांगेत उभे राहणाऱ्यांची. आतमध्ये सुद्धा असे 4 वेगवेगळ्या लाईन फिरलेल्या आहेत आणि त्यानंतर अशी इकडे लाईन आलेली आहे. तुम्ही कधी यालात तरी इकडे तुम्हाला असा गुलाल दिसेलच. पण आज रविवार असल्यामुळे थोडा जास्त दिसतोय. नेहमी तुम्ही आला तिकडे ना, तुम्हाला नेहमी ही जमीन सदैव गुलाबीच दिसेल, कारण ज्योतिबाला गुलाल हा खूप प्रिय आहे. ज्योतिबाच्या आधी चोपडाई देवीचे दर्शन घ्यायचे असते. ही लाईन सरळ चोपडाई देवीच्या गाभाऱ्यातच जाते. बराच वेळ झाला आम्ही लाईनीत चालतच चाललेलो आहे, पण अजूनही आम्हाला गाभारा काही येत नाही आहे, कारण आज रविवार आहे, गर्दी आहे. तुम्हाला मगाशी बोललोच मी ही गोष्ट. बघू आता पुढे कदाचित आम्हाला काही शूट करता येणार नाही पुढे. बघा इकडे हार वगैरे असे विकायला उभे आहेत. आता आम्ही या पायऱ्या उतरून खाली आलोय, जो ब्रिज बनवलेला तो. आणि आता तुम्ही बघू शकता समोर किती गर्दी आहे. आणि हे आत जाण्यासाठीची गर्दी आहे. इकडनं दर्शनासाठी आत जाणार आहे. आता सिंगल लाईनची गर्दीत रूपांतर केलेलं आहे. या मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारासमोरच मोठा असा नंदी दिसतो आपल्याला. आल्यानंतर चोपडाई देवी दिसते आपल्याला इकडे समोर. चोपडाई देवीचं दर्शन झालं आहे. चोपडाई देवीचं दर्शन झालेलं आहे आपलं. आता आपण ज्योतिबाचं दर्शन बघूया. आपल्याला कॅमेरामध्ये चित्रित करता येत आहे का ते. आपण लाईनीतनं पुढे चाललो आणि इथून आपल्याला जायचं ज्योतिबाच्या गाभाऱ्यात दर्शन घेण्यासाठी. चोपडाई देवीचा गाभारा. इकडनं आम्ही लाईनमध्ये आलो आणि आता ही लाईन अशी जाते श्री ज्योतिबा देवाच्या गाभाऱ्यात दर्शन घेण्यासाठी. आणि ही आहे ज्योतिबांची पालखी. आणि इकडनं आपण चाललो आहे ज्योतिबाच्या गाभाऱ्यामध्ये श्री ज्योतिबांचं दर्शन घेण्यासाठी. हा ज्योतिबाचा गाभारा आहे, पण आपल्याला दिसत नाही. आतमध्ये गर्दी खूप आहे. प्रयत्न करतोय आपण. ज्योतिबाचं दर्शन आहे. तर अशा प्रकारे धक्काबुक्की गर्दी करून आमचं दर्शन झालेलं आहे. आता आपण मंदिराला एक छान प्रदक्षिणा मारूया. इकडे आहे कामधेनू माता. बघा ही आहे कामधेनूची माहिती. या कामधेनू मातेला एक प्रदक्षिणा घालून येतात. ते प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर इथे तीर्थ घेतात. तीर्थाचा लाभ घेतात. माधुरी आणि श्रील सुद्धा प्रदक्षिणा घालून आलेले आहेत आणि इकडनं घेणारा तीर्थ. ते मला पण आणा. हां तीर्थ आणलेलं आहे माधुरीने माझ्यासाठी सुद्धा. चला मंदिराच्या आवारातच एक शनी मंदिर आहे, आपण बघू शकता. इथे नमस्कार करून आपण
मंदिराच्या बाजूला तिथे आहे अभिषेक देणगी कक्ष. कोणाला देणगी द्यायची असेल तर इथे अभिषेक करायचा असेल तर आपण करू शकतो. अभिषेक देणगी कक्ष. माधुरी श्रीला माहिती देते तोफेबद्दल. ज्योतिबा देवाचं दर्शन झालेलं आहे. आता आपण चाललो आहे यमाई मातेचं दर्शन घ्यायला. तेही मंदिर इथे जवळच आहे. गर्दी बघू शकता तुम्ही. आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलो आहे आणि बाहेरच्या दिशेने निघालो आहे आणि ही अशी प्रचंड अशी गर्दी आहे. येणारे भाविकही खूप आहे आणि जाणारेही खूप आहे. माधुरी लोणी डोसा. इथे आता आपण लोणी डोसा घेतला आहे. श्रीला खूप भूक लागली आहे. बघा आपला लोणी डोसा आहे. ह्याच्यात लोणी टाकतात ना लोणी डोस्यामध्ये. हां लोणी डोसा घेतलेला आहे. आता हा लोणी डोसा आपला आलेला आहे आणि श्रील त्याची वाट बघत होता. ते झालेलं आहे. तुला आवडतो ना. आता गरम आहे. थंड झालं. लोणी डोसा खूप छान आहे चव याची. श्रील तुला कसा वाटला लोणी डोसा. छान आहे ना. अरे इथे कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिराकडे येण्यासाठी जी कमान आहे ती दिसेल तुम्हाला. हे बघा हे दीपस्तंभ दिसतोय. तिथे पहिलंच आहे द्रोणागिरी हॉटेल. खूप छान आहे चव याची. तर आम्ही डोस्याचा आनंद घेतोय. डोसा खाऊन झाला की आम्ही जाऊ यमाई मंदिरामध्ये. आता ज्योतिबाचं दर्शन घेऊन झालो आहे आणि आम्ही आलो आहोत यमाई मातेचं दर्शन करण्यासाठी. तुम्ही बघू शकता इथे खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. सेम ज्योतिबाला जशा पायऱ्या होत्या तशाच पायऱ्या इकडे सुद्धा आहेत. यमाईबद्दलची माहिती काय मला अजून तेवढी माहिती नाही. तर आपले हे दादा आहेत. दादा आपलं नाव काय. संदीप भंडारे. मला जरा माहिती सांगाल का. यमाई देवी ही मूळची औंधगावची आहे. सातारा जिल्ह्यातील औंधगावची ही यमाई देवी आहे. ज्योतिबांनी महायुद्धामध्ये यमाईचा धावा केला. ये माई अशी हाक मारली. त्यानंतर ह्या देवीचं नाव यमाई असं पडलेलं आहे. संकटाला धावणारी अशी यमाई आहे. या देवीचं महत्त्व असं की चैत्र महिन्यामध्ये या देवीची यात्रा असते. ज्योतिबाची पालखी या यमाई देवीच्या मंदिराशी येते. त्या ठिकाणी जमदग्नी व यमाईचा लग्न सोहळा या ठिकाणी पार पडतो. या देवीचं महात्म्य असं आहे की देवांना सहकार्य करणारी ही अशी यमाई देवी आहे. या देवीचा मान असा मीठ पीठ हळदी कुंकू असं वाहिलं जातं. सुवासिनी या देवीसाठी हळदी कुंकू वाहतात व आपल्या संसाराची सुखी संसाराची या ठिकाणी प्रार्थना करतात. धन्यवाद. आता तुम्हाला समजलं असेलच किती छान माहिती सांगितली दादांनी. दादा खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला माहिती सांगितली त्याबद्दल. आता आपण जाऊया मंदिरामध्ये. आपण असं खाली उतरत चाललो आहोत आणि समोर जे दिसतंय हे यमाईचं मंदिर आहे. मंदिराच्या दिशेने चालत असताना असं खाली पायऱ्या उतरत असताना उजव्या बाजूलाच आपल्याला दिसतं श्री स्वयंभू सिद्धिविनायक मंदिर. सिद्धिविनायक मंदिर यांची गुफा आहे. हे बघा. या लवकर. श्री हां खूप छान असं थंड वाटतंय. बघू शकता इकडनं आत येतात. इथे छान असे मूषक आहेत आणि समोरच आहे गणपती बाप्पा. आत येताच नंदी व शंकराची पिंड दिसते आपल्याला. आता बघूया मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन आपल्याला शूट करायला देत आहेत का. ही आपली यमाई देवी आहे. बघू शकता तुम्ही. इथे मंदिराच्या बाहेर अशा काही आकृती अशा लेण्या काढण्यात आलेल्या आहेत. तर याचा अर्थ काय हे तर माहीत नाही. व अजून इकडे एक समजूत अशी आहे की नवविवाहित जे असतात त्यांनी इथे येऊन एकावर एक असे 5 दगड रचायचे असतात आणि दगड पडला नाही पाहिजे.
जर दगडांनी बॅलन्स केला तर समजायचं की त्यांनी आपल्या संसारामध्ये बॅलन्स करण्याची कला आत्मसात केली. आता तुम्ही पाहिलं असेल यमाई देवीचं दर्शनही आपलं खूप छान सुंदर असं झालेलं आहे. आता आपण इकडनं जाणार आहोत कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी. 3 प्रकार आपण बघायला मिळालं आहे. हे काय होत आहे कंदमूळ, म्हणजे हे काय आयुर्वेदिक वगैरे काय आहे का बघा. आपण घेतलेलं आहे एक कंद, याला काय रामाचा कंद असं म्हणतात. जेव्हा राम लक्ष्मण सीता हे सगळे वनवासात होते तेव्हा ते ही कंदमुळं खात होते असं काहीतरी आहे, यांनी सांगितली स्टोरी. किती खरी किती खोटी आम्हाला माहीत नाही, पण याची चव छान लागते, गोडसर लागते. आलो आहोत आपण आता महालक्ष्मी मंदिराच्या आवारात. आम्हाला ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. उशीर झाला म्हणजे आता दुपारच झालेली आहे, पण आमच्या प्लॅनिंगप्रमाणे उशीर झालेला आहे. आज बऱ्याच ठिकाणी आम्हाला फिरायचं आहे. तर आता भेटूया मंदिरात. खूप सारे भाविक इकडे आलेले आहेत. तुम्ही बघू शकता माझ्या मागे सगळे भक्त ज्योतिबाला जाऊन आज डायरेक्ट इकडे आलेले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी सगळ्यांचीच लगबग सुरू आहे. बघू शकता माझ्या मागे. बघू शकता स्क्रीनवरती दर्शन होतं आपल्याला, आणि अजून भाविक येतच आहेत. बघा नवीन भाविक येताना दिसतात आपल्याला. सगळे चालले आहेत. हा आहे पश्चिम दरवाजा आणि हे मुखदर्शन. मुखदर्शन करून सगळे बाहेर येतात इकडनं. दर्शनासाठी सगळे वरती उभे आहेत लाईन, आणि खाली सुद्धा गर्दी आहे. खूप गर्दी आहे आज महालक्ष्मी मंदिरामध्ये. आणि हे आपलं महालक्ष्मी मंदिर. आम्ही बसलो एका झाडाखाली. बघू शकता तुम्ही ही आत जाण्याची रांग आहे, आणि अशीच रांग बाहेरपर्यंत गेलेली आहे, आणि आतमध्ये सुद्धा खूप फिरत फिरत रांग जाते ही देवीच्या मूर्तीपर्यंत. गर्दी खूपच आहे. तर आता आम्ही चाललो आहे मुखदर्शन करण्यासाठी. बघू शकता मंदिर हे स्क्रीनवर दिसतंय आपल्याला. ही सगळी गर्दी आहे. इकडे आहे देवी. बघू आपल्याला शूट करायला मिळत आहे का. महालक्ष्मी देवी आपण बघू शकतो. खूप गर्दी आहे. हे तुम्ही बघू शकता इकडे काय जबरदस्त चपला आहेत बघा. माणसं एवढ्या मोठ्या चपला इकडे लावल्या दुकानात. कोल्हापुरी एक नंबर. कशा वाटल्या चपला तुला? खूप मोठ्या होत्या ना. माझ्या एवढे मोठे असतील का चपला त्या? माझ्यापेक्षा मोठ्या होत्या. बघितलं का, चपला बघून एकदम आश्चर्य वाटलं. चला आता काय आहे, गाडी जरा लांब लावलेली आहे पार्किंगमध्ये. चालत जायचं जरा कंटाळा आलाय. कंटाळा आला ना. दमलो आता. ऊन जास्त ना त्यामुळे जरा दमायला झालं. उन्हामुळे दमायला झालंय थोडं. आणि काय आज खूप गर्दी. आज ज्योतिबाचा वार आहे, रविवार. ज्योतिबाचं दर्शन तर झालं आमचं लवकर, पण खाली येताना आम्ही एक रस्ता चुकलो, आणि रस्ता चुकल्यामुळे गर्दी वाढत गेली खाली. आणि महालक्ष्मीचं दर्शन होईपर्यंत खूप वेळ गेला, आणि खूप धावपळ पण झाली थोडी. पण ठीक आहे, दर्शन खूप छान झालं आमचं. पण तुम्हाला दिसेलच, मी टाकेन, हे तुम्ही बघितलं असेलच. दर्शन खूप छान झालं हो ना. चला आता काहीतरी खाऊया, पेटपूजा करूया. बघू पुढे काय होतं आहे. ब्लॉगमध्ये बघत राहा आमचा व्हिडिओ. पेटपूजा करतो आम्ही. भेटू थोड्या वेळानंतर. मंडळी आता आमचं जेवणही झालेलं आहे. पोटभर जेवल्यानंतर आमचा हा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो, कारण सकाळपासून ज्योतिबा, यमाई आणि महालक्ष्मी देवी या सगळ्यांचं दर्शन केले. खूप गर्दी होती आज. तुम्ही पाहिलाच ब्लॉग सगळा आमचा. हा व्हिडिओ आमचा तुम्ही इथपर्यंत पाहिला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खरंच मनपूर्वक आभार. आता हा आमचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि भरभरून सबस्क्राईब करा.
आणि कमेंट करायला विसरू नका बरं का. आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि बघत राहा पवार परिवार ब्लॉग. असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आम्ही लवकरच परत येऊ. तोपर्यंत टाटा बाय बाय. जय शिवराय.